भारताला ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांच्या बरोबरीने प्रगती करायची असेल, तर भारतीय युवकांनी खालील 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे. पहिलं, नियमांचे पालन आणि जबाबदार नागरिकत्व. अनेक विकसित देशांची प्रगती त्यांच्या नागरिकांच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे झाली आहे. वाहतूक नियमांचे पालन, कर भरणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे आणि सार्वजनिक मालमत्तेचा आदर करणे ही त्याची काही उदाहरणं आहेत. युवक काय करू शकतात? वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा. कचरा टाकणे टाळा. परिसर स्वच्छ ठेवा. उत्पन्न मिळाल्यावर प्रामाणिकपणे कर भरा. सार्वजनिक पायाभूत सुविधांचा आदर करा आणि त्यांचे नुकसान होऊ देऊ नका. दुसरी गोष्ट, केवळ पदवी नव्हे तर कौशल्य विकसित करा. जसं मी मेकॅनिकल इंजिनियर असून इथे मी गॅस फिटिंग आणि रिस्ट्रिक्टेड इलेक्ट्रिकलमध्ये कौशल्य मिळवले आहे. एखाद्या देशाची प्रगती त्याच्या कुशल आणि उत्पादक मनुष्यबळावर अवलंबून असते. या केसमध्ये युवक काय करू शकतात? शिक्षणासोबत व्यावहारिक कौशल्य आत्मसात करा. इंग्रजी आणि डिजिटल साक्षरता वाढवा. तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, उत्पादन उद्योग, व्यवसाय आणि विविध तांत्रिक व्यवसायांमध्ये प्रावीण्य मिळवा. तर तुम्हाला काही मदत हवी असेल तांत्रिक व्यवसायांमध्ये तर मला संपर्क साधा. उद्योजकता आणि नवोपक्रम यांना प्रोत्साहन द्या. एंटरप्रिनरशिप. नोकरी शोधणाऱ्यांइतकेच नोकरी निर्माण करणारेही लोक देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. त्यामध्ये युवक काय करू शकतात? लघु उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करा. स्थानिक उत्पादने आणि सेवा विकसित करा. भारतीय स्टार्टअप्स आणि स्थानिक उत्पादनांना पाठिंबा द्या. चौथं, खूप इम्पॉर्टंट, निरोगी आणि सक्रिय राहा. निरोगी लोकसंख्या आरोग्य खर्च कमी करते आणि देशाची उत्पादकता वाढवते. रिसेंटली तुम्ही बघितलं की नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की ऑबेसिटी खूप वाढते, लठ्ठपणा युवकांमध्ये. सो तुम्ही इमॅजिन करू शकता किती इम्पॉर्टंट आहे. युवक काय करू शकतात? नियमित व्यायाम करा. व्यसनांपासून दूर राहा. क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत जागरूकता वाढवा. 5वं महत्त्वाचा मुद्दा, केवळ वैयक्तिक यश नव्हे तर सामाजिक हितासाठी योगदान द्या. जेव्हा नागरिक स्वतःच्या फायद्यापलीकडे जाऊन समाजाचा विचार करतात तेव्हा मजबूत राष्ट्र घडते. त्यामध्ये शिक्षण आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करा. व्हॉलंटरी वर्क. वंचित विद्यार्थ्यांना मदत करा. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. जबाबदारपणे मतदान करा आणि सार्वजनिक प्रश्नांबाबत माहितीपूर्ण राहा. कारण 150 करोडच्या आबादीमध्ये तुम्ही फक्त कंप्लेंट करून चालणार नाही. स्वतः स्टँड घेऊन तुम्ही नेशन बिल्डिंगसाठी मदत करा. आता मी फक्त बोलत नाही पण माझा एक्झाम्पल देतो की मी फेस केले खूप प्रॉब्लेम्स इंडियामध्ये असताना, भारतामध्ये, की मी आत्ता पब्लिक हॉस्पिटलसाठी काही माझ्या कॅपॅसिटीवर मी काम करतो. सो जस्ट ट्राय टू पे बॅक टू सोसायटी. आणि एक खूप सोपे सूत्र आहे की चांगले नागरिक प्लस कुशल मनुष्यबळ प्लस उद्योजकता प्लस शिस्त आणि सामाजिक जबाबदारी एक मजबूत राष्ट्र घडू शकते. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या युवा लोकांपैकी एक आहे. जर लाखो युवकांनी पुढील 20 वर्ष फक्त या 5 क्षेत्रांवर सातत्याने लक्ष केंद्रित केलं तर भारताच्या विकासाचा वेग लक्षणीयरित्या वाढू शकतो. देश बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आणि मी हे बोलतोय कारण मी 11 वर्ष झालं स्ट्रगल करून इथपर्यंत पोचलो आणि आता कुठे जाऊन मी स्टेबल होतोय. सो देशासाठी देश सोडला आणि आता माझ्याकडून जर काय कोणाला मदत हवी असेल स्पेशली टेक्निकल क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, तर मला नक्कीच DM करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.